आम्ही जल्लोष जो करतो आहे खऱ्या अर्थाने आम्हाला विदर्भातल्या लोकांना, नागपूरच्या लोकांना न्याय मिळाला असं मला वाटते। कारण की अनेक दिवसापासून आमच्या अपेक्षा होत्या की इथे प्रफुल्लभाईच्या व्यतिरिक्त आमच्या पक्षामध्ये पुन्हा काहीतरी पदं लोकांकरता यावे। पण खऱ्या अर्थाने आनंद या गोष्टीचा आहे की सुनित्रा वहिनी साहेब ज्या प्रमुख आहे देशाच्या व उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं जे पद होतं राज्यसभेचं ते त्यांनी आमच्या राजेंद्र जैन साहेबांना अलॉट केलेलं आहे। काल डिक्लेअर केलं तेव्हापासून आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे आणि त्या उत्साहवर्धक वातावरणामध्ये आज आम्ही फटाके फोडून मिठाई ओढून आज उत्साह साजरा केला। अशाच प्रकारे पक्षाने विदर्भाच्या लोकांवर जास्तीत जास्त लक्ष दिलं तर पक्ष मोठा निश्चितच आम्ही मोठा करू असा मला विश्वास आहे। खूप खूप धन्यवाद। राजेंद्र जैन यांची नियुक्तीचा मेसेज मिळाल्याबरोबर आम्ही विदर्भातले सर्व कार्यकर्ते मोठं खुश खऱ्या अर्थात खूप आनंद झाला आणि इथला आमचा कार्यकर्ता कुटुंबातला प्रमुख आज एक मोठ्या पदावर गेला, राज्यसभेच्या पदावर गेला। त्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्ते, ग्रामीणचे, जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते फार आनंदित झालो की आज विदर्भातला विकास करण्यासाठी आम्हाला एक संधी मिळाली आहे। राजेंद्र जैनसारखा कौशल्य आणि संघटक माणूस या मोठ्या पदावर गेला। कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, कार्यकर्त्यांना पदाची जबाबदारी मिळेल आणि विदर्भामध्ये एक चांगलं मोठं संघटन होईल इतका आमचा विश्वास आहे। खऱ्या अर्थाने आज खूप मोठा दिवस नागपूर राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांसाठी आहे। कारण की नागपूर जिल्ह्याचे निरीक्षक माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन साहेब यांना राज्यसभेसाठी आज अर्ज भरून घेतला आहे। आमच्या नेते आदरणीय सुनेत्रावहिनी पवार, तसंच प्रफुल्लभाई पटेल साहेब, सुनीलजी तटकरे साहेब आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतला। हा निर्णय पदाधिकाऱ्यांच्यासाठी घेण्यासारखा निर्णय आहे, कारण की नागपुरातील काम करणाऱ्या एका व्यक्तीला हा मानसन्मान मिळाला आहे आणि त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटना पूर्ण विदर्भामध्ये बळकट होणार आहे हा आत्मविश्वास आमच्या सर्वांमध्ये आलेला आहे। खरंच आजचा दिवस आमच्यासाठी खूप मोठा आहे।